नमस्कार. तुमच्या स्मिता फॅशन डिझायनरमध्ये स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आपण देवपूजा करत असताना दिवा लावतो. कधी कधी पाहतो की दिव्याच्या वातीवर कजळी आलेली असते, त्यावर फुलाचा आकार झालेला असतो. कधी हा आकार कमळाच्या फुलासारखा वाटतो तर कधी गुलाबाच्या फुलासारखा वाटतो. दिव्यात हे काळ्या रंगाचे फूल काय बनते आणि ह्याचे काही महत्त्व आहे? कधी कधी दिवा शांत झाला की त्यानंतर फूल बनते, तर कधी कधी दिवा सुरू असताना हे फूल तयार होते झालेले दिसते. माझ्याही देवघरात फूल तयार होते ते दाखवत आहे. माझ्याही दिव्यात दोन बाजूने फुले तयार झालेली दिसतात. आकार दसमंदासारखा दिसतोय. हे फूल कशामुळे बनते, ह्याचा आपल्या पूजनाशी संबंध आहे का, ह्याची माहिती जाणून घेऊयात. दिव्यात फूल बनणे हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे. आपण भगवंताची जी उपासना करत आहोत ती भगवंतापर्यंत पोचत आहे आणि भगवंत आपल्यावर प्रसन्न झालेले आहेत. दिव्यात हे फूल दररोज बनत नाही. हे फूल कधीतरी दृष्टीस पडते. दिवा आपण दररोज लावतो, मग हे फूल का दररोज बनत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. मग देवाची कृपा आपल्यावर नाही का, भगवंतांनी आपले पूजन स्वीकारले नाही का असे आपल्याला वाटते. परंतु भगवंत कोणत्याही प्रकारचे संकेत आपल्याला दररोज देत नाही. 2-4 दिवसात, आठवड्यातून, महिन्यातून भगवंत आपल्याला प्रसन्नतेचे संकेत देतात. म्हणून दिव्यात फूल तयार झाले नाही तरी नाराज होण्याचे कारण नाही. आता आपण जाणून घेऊयात दिव्यात जे फूल बनते त्याचे आपण काय करावे. जर तुम्हाला असे फूल बनलेले दिसले तर ते आपण दिवा शांत झाल्यावर अलगदपणे काढून घ्या आणि आपण जे दिव्यात तेल किंवा तूप टाकलेले असेल ते घेऊन त्यात फुलात मिक्स करा. त्या मिश्रणाचा टिळा आपल्या कपाळी लावा. त्यामुळे भगवंताचा आशीर्वाद आपल्याबरोबर राहील. आपल्याला आसपास सकारात्मक ऊर्जा असलेले जाणवेल. आपण अशा नकारात्मक शक्तीपासून चारात अगदी लांब असू. जर भगवंताचा हात आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंबाला शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा. कसा वाटला व्हिडिओ? धन्यवाद.